घरी मुलीकडचे येणार आहेत बैजूला पाहण्यासाठी. बरीच काम आहेत, एकट्या कमवला नाही होणार, म्हणून तुला न्यायला आलोय. रोशनी, प्लॅन मध्ये जराही बदल नाही होणार. कपडे 2 वाजता डिलिव्हर होतील. गुपचूप ते घालून तू इथे ये. आता मी या कॉम्पिटिशनला नाही वाचवू शकत. तुम्हाला माहितीये, जे ध्येय मी माझ्या समोर ठेवलं होतं त्याचे सगळे मार्ग बंद झालेत आज. मला मुंबईला परत जावं लागेल आज. काय झालं मास्टरजी, तुम्ही अजून इथेच उभे आहात? मला तर वाटलं की तुम्ही तुमच्या माणसांबरोबर आतापर्यंत मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसला असाल. नील, हार होईल या भीतीने लढाई मध्येच सोडून जाऊ? मुंबईवाले इतके पण कमकुवत नाहीयेत नील. दोर तर जळाला, पण पीळ नाही गेला. पण मुंबईला तर जावंच लागेल. कॉम्पिटिशन संपू तरी दे नील. म्हणून तर मी समोसे आणि कचोरी मागवली आहे तिथे तमाशा पाहण्यासाठी. फक्त अर्धा तास राहिलाय तुमच्याकडे. सर, मी तुमची बॅग घेऊन आलोय. बॅग? सर, मला माहिती आहे कर्नलशी तुमच्या बऱ्याच आठवणी जोडल्या आहेत, पण तुम्ही परत आत गेला असता तर नील आणि त्याच्या चमच्यांनी तुमची परत थट्टा केली असती. अच्छा सर, परत भेटूया. आज नाही बिट्टू, नॉट टुडे. आता मलाही बघू दे कोण माझी थट्टा उडवतोय. व्हॉट सर? बिट्टू, माय फ्रेंड, येस सर. आपण आत परत जाऊ. आत? येस. आणि नीलने दिलेल्या गाण्यांवर आपले डान्सर न घाबरता नाचतील पण. खरंच? ऑफकोर्स. कॉम्पिटिशन संपली नाही अजून. इट्स बॅक ऑन. फक्त पार्टिसिपेंट्सना शोधायचं. कुठे गेले ते? कम ऑन गेट बॅक टू वर्क. हिची पण लक्षणं ना हिच्या आईसारखीच दिसायला लागली आहेत. जशी ती होती ना नाचणारी, ही पण तशीच होणार आहे. आज एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली. बाप भले कितीही चांगलं पालन पोषण करो, पण आईचं रक्त उसळणारच. आजपासून या रोशनीचं घरातून बाहेर जाणं बंद. हिच्या पायामध्ये बेड्या टाकायला लागतील आता. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे रोशनी. सगळं कर्नाल बोलत होतं, पण मी कधीही ही गोष्ट माझ्या तोंडात नाही आणली की तू एका नाचणारणीची मुलगी आहेस. हिची पण लक्षणं ना हिच्या आईसारखीच दिसायला लागली आहेत. जशी ती होती ना नाचणारी, ही पण तशीच होणार आहे. तर
उचलू शकशील हा भार? एक दिवस आपल्या मुलीलाही नाचणारी बनवशील तू. सरजी मला माफ करा. नील भाऊने जे करायला सांगितलंय ते माझ्याच्याने नाही होणार. आणि तसंही सर्वांसमोर मस्करी करून घेण्यापेक्षा मी आल्या मार्गाने परत घरी जाईन. पण तुला एक खरं सांगू, नीलचं म्हणणं ऐकल्यानंतर ना एका क्षणासाठी मी पण हार मानली होती. एक क्षण मला वाटलं काहीच होणार नाही आता. वी हॅव नो अदर ऑप्शन. पण मला कोणीतरी ॲडवाईस दिली. मला हे सांगितलं की जर आपण आपल्या प्रॉब्लेमला दुसऱ्या नजरेने पाहिलं तर त्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी नवीन उपाय सापडतात. बेटू, येस सर. पोल घेऊन ये. ओके. नीलने तुला पोल डान्स दिलाय राईट, पण त्याने हे नाही सांगितलं की पोल सरळ असेल, हॉरिझॉन्टल व्हॉटेवर काहीच नाही सांगितलं. येस सर. बेटू, पोल. हा आहे पोल. आता तू याच्याने पोल डान्स करशील, पण माझ्या स्टाईलने. तू याच्यासोबत भांगडा करशील, राईट? नीलने कधी काहीच नाही सांगितलं, त्याने फक्त सांगितलं पोल डान्स. हा घे तुझा पोल, कर भांगडा. सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं, प्रत्येक प्रॉब्लेमवर. काय झालं हो? तुम्ही जेवणाला स्पर्श नाही केलात? कसला विचार करताय? जेव्हापासून आलोय बस एकच चिंता मनाला खाते. कोणती चिंता? नीलला बाबांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना पाहून आणि शहराची चिंता करताना पाहून चांगलं तर वाटतंय, परंतु मनात काहीशी भीती निर्माण झाली. भीती? कोणत्या गोष्टीची भीती? मला भीती वाटते की बाबांच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता नाही म्हणजे तो त्यांच्यासारखा ना हो. बाबांनी आपले संबंध चांगले जोपासले. बाबा म्हणून, आजोबा म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडले. पण एक माणूस म्हणून मी त्यांच्या विचारांशी सहमत नाही. मला हे नकोय की नील त्यांच्यासारखा कपट कारस्थानांचा मार्ग पकडेल. एका माणसाची ओळख सोन्याच्या मोहरांनी नाही तर चांगल्या गुणांनी होते. मला तर वाटतंय की तुम्ही उगाच चिंता करताय. मान्य आहे की दार्जिनच्या वाढत्या वयाबरोबर नील त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवत असतो. साहजिकच आहे की त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडेल. पण त्याच्या अंगात रक्त तर तुमचं वाहतंय ना. तुमचाच अंश असल्याने त्याला योग्य आणि अयोग्य यामधला फरक माहीत नाही असं तर कधीच होणार नाही ना. माझा तर माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे की तो तुमची मान कधीही झुकू देणार नाही. नीलवर माझ्या रक्तापेक्षा तुझ्या पालन पोषणाचा प्रभाव आहे. आज जर तो चांगला माणूस आहे तर त्याचं श्रेय फक्त फक्त आणि फक्त तुलाच जातं. आणि या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे की माझं पालन पोषण मला धोका देणार नाही. पण एक गोष्ट आहे
या 13 वर्षात जर तुमचा सहवास, तुमचा आशीर्वाद असता तर कदाचित त्याच्यावर संस्कार अजून चांगले झाले असते. पण ज्या दिवशी तुम्ही गेलात माहित नाही का, अचानक नीलचं लग्न दार्जींनी रोशनी बरोबर ठरवून टाकलं. पण मला अजून हेच समजत नाहीये की त्या दिवशी दार्जींची नक्की अशी कोणती अडचण होती की त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. कारण जे काही असेल, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की रोशनी सारखी मुलगी नीलची अर्धांगिनी होणार आहे. या गोष्टीने श्रीमंत आहे तो की तुझ्यासारखी आई आणि रोशनी सारखी सहचारिणी मिळाली त्याला. मला स्वतःला सावरायला हवं. बाहेर कोणी घुंगराचे आवाज ऐकले तर नाही, मला यांना लपवावं लागेल आता. बुवाजी, काय करू, कुठे लपवू? थांब. काय झालं मालकी, अशा उदास का बसलाय? अहो तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे. पहिल्यांदाच नील आणि रोशनीचं असं भांडण झालंय की नील रोशनीला तशीच रडत ठेवून पुढे निघून गेला. आणि आता तर नील आणि रोशनीच्या नात्याला तोडण्यापासून कोणी नाही वाचवू शकत. आणि तुम्ही उदास होऊन बसलाय. कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण माझा पती परत आलाय. आणि हे असताना नील आणि रोशनीचं नातं तुटणं अशक्य आहे. ते रोशनीची इतकी स्तुती करत होते की जर त्यांना माहीत पडलं की रोशनी आणि नीलचं भांडण झालं आहे तर ते भांडण सोडवण्यासाठी त्या भांडणालाच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवतील. कारण त्यांच्यासाठी जर हे नातं बिघडलं तर ते सगळ्या तीर्थयात्रा सोडून या नात्याला जोडण्याचे प्रयत्न करायला लागतील. आणि जर असं झालं तर मी केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं जाईल. मला आता असं काही करावं लागेल की नीलच्या बाबांनी कितीही डोकं आपटलं तरी ते काही करू शकणार नाहीत. पण मालकी, तुम्ही आता असं काय करणार आहात की नील आणि रोशनीची कहाणी कायमसाठीची संपून जाईल? अरे, आला वाटतं मुलीकडचा फोन. शीचा फोन आहे. या मेलीला पण आत्ताच फोन करायचा होता. हॅलो बहिणी, राम राम. काय चाललंय? मुलीकडच्या माणसांच्या स्वागताची तयारी झाली? अहो बहिणी, तुम्ही असताना मला कोणत्या गोष्टीची चिंता करण्याची काय गरज आहे. झाली हो तयारी. आणि तुम्ही स्थळ पण एकदम छान सुचवलंय. तू पण ना कमो. बर, आता कामाचं ऐक. मी तुझं एवढं मोठं काम केलंय तर आता तू माझं एक काम कर. पण वहिनी, हे बक्षीस तर त्या साडीच्या अदलाबदलीसाठी होतं ना. काय करू, एकाच बक्षिसाने तुझं पोट लगेच भरलं. अगं, बक्षीस आणि भेटी जितक्या मिळतील तितक्या कमी. हो वहिनी, बरोबर बोलताय तुम्ही. हुकूम करा. ते रोशनीला मी जे झुमके दिले होते ना ते तुझ्याकडे परत घे. बस 1 तासासाठी. आणि लगेच परत घेऊन जा तू. हा वहिनी, हे मी नाही करू शकत.
आईला जर हे कळलं ना तर ती मला जिवंतच काढून टाकेल. आणि तुमची जी ती गुंगी गाय आहे ना, हा, ती सगळं कपाटात बंद करून ठेवत असते. हा, तुला हे काम करावंच लागेल. आता तू कसं करणार ते मला माहित नाही, आणि हे मी तुला विचारत नाहीये, तर हा माझा हुकूम आहे. वहिनी, तुम्हीच विचार करा ना, मुलीकडचे येणार आहेत, मी कशी येऊ शकते वहिनी? ठीक आहे, तर मग मी गंगेला पाठवून देते. आता तरी काम होईल ना? हो वहिनी, पाठवा तिला, मी पाहते काय करायचं ते. हा, तिखट मिरची आहे ना ही, तिला नाराजही नाही करू शकत. हा, काहीतरी करावंच लागेल. काय वैताग आहे. अरे वा भाईजी, असं वाटतंय की हे अगोदरच हात वर करून मोकळे झालेत. अहो मास्टरजी, तुम्ही पण पळून गेलात की काय मुंबईला? आम्ही तर मस्तपैकी शेंगा घेऊन आलो तो खायला. मी खूप खुश आहे की तुम्ही कॉम्पिटिशनसाठी इतके एक्साइटेड आहात. नो, ट्रूली आय एम रिअली हॅपी. पण कॉम्पिटिशन 6 वाजता आहे आणि 6 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. ओहो, काय कमाल आहे. म्हणजे वानर सेना अजूनही तग धरून आहे. खरंच फार छान मास्टरजी. तर मग सांग, सर्वात पहिलं कोण येणार? तुला पोल डान्स बघायचा होता ना? पोल डान्स पाहूया. तर मग चला करूया श्री गणेशा. 5 मिनिटात. ओके गाईज, 5 मिनिटं बाकी आहेत, राईट? जे काही होईल कॉन्फिडंट राहा, कारण जितकं ते टीका करतील ना, हे लक्षात ठेवा, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्याच हातात असतो. सो बी कॉन्फिडंट, ब्रिंग इट इन वन लास्ट टाइम विथ कॉन्फिडंट. येस सर. कम ऑन, वी कॅन डू दिस. चला, लेट्स डू इट. बिट्टू, स्वाती आणि ट्विंकलला बघ. आणि आमचा पहिला पार्टिसिपंट आहे सलमान. म्युझिक. थांब. हे पकड. मला वाटतं तुम्ही तुमच्या चेल्याला नीट शिकवलं नाही. निराश केलं तुम्ही मला. ही काय नौटंकी आहे? पोल डान्स पाहिला नाही का कधी? काय मास्टरजी, हे तर टोप्या लावायचे धंदे झाले. मला वाटतं तुम्ही तुमच्या चेल्याला नीट शिकवलं नाही. निराश केलं तुम्ही मला. हे तर एक लहान पोरगा पण सांगू शकतो की हा पोल डान्स नाहीये. काय मास्टरजी, चुकीचं बोलतो का? हं?
याला बोलतात पोल डान्स. करून दाखव. काय मस्त नाचला हा सलमानचा डुप्लिकेट. वाह, मजा आली. अरे तो पोल तरी सरळ करून जा. काय मास्टरजी, एकाच तर तिकीट फाडलं, आता पुढच्याला पाठवा. इथे सगळी गडबड झाली. नीलमुळे अर्धे कंटेस्टंट्स पळून गेलेत आणि बाकीचे पण पळून जाणार आहेत. प्लीज तू इथे लवकर ये, कारण माझा परफॉर्मन्स 1.5 तासांनी नाही तर कधीही होऊ शकतो. घरात इतका कामाचा पसारा पडलाय. बुवाजींनी मला खूप कामं सांगितली. जोपर्यंत ती पूर्ण होत नाहीत मी कशी येऊ शकते? रोशनी तू वेडी आहेस का? तुझ्याशी मी कसं मॅनेज करणार? रोशनी लगेच ये. नाहीतर जी इज्जत तू वाचवायला निघाली होतीस ना, मला 2 मिनिटं पण नाही लागणार ती घालवायला. समजलीस? पण काकी